बाहेर फिरायला जायला खरं तर मला फार आवडतं. पण बाहेरून फिरून आल्यावर, घरी आल्यावर मात्र डोकं दुखतं. त्यामुळे जास्त कुठे मी फिरायला जातच नाही. घरी आले, घरातली सगळी कामं आवरली, गोळी घेतली आणि झोपून घेतलं. त्यानंतर सकाळी उठले, खूप भूक लागली होती म्हणून माझ्यासाठी आणि पृथ्वीसाठी नाश्ता बनवून घेतला. आणि रात्री लवकर झोपले होते डोकेदुखीमुळे, त्यामुळे घरातलं सगळा पसारा तसाच होता. म्हणून पसारा आवरायला घेतला, तेवढ्यात पृथ्वी उठली. मग हातातलं काम बाजूला ठेवून आधी पृथ्वीला घेतलं. त्यामुळे आधी चहा नाश्ता तरी करून घ्यावा म्हणून मी चहा नाश्ता करून घेतला. त्यानंतर आम्ही गेलो होतो पृथ्वीच्या मोठ्या आत्यांच्या घरी. पृथ्वीचं आणि आत्यांचं बॉन्डिंग खूप छान होतं. पण गावाला 3 महिने राहिल्यानंतर ते फार बिघडून गेलं. घरी आल्यावरती मग सगळा पसारा आवरून घेतला आणि त्यानंतर घरातली सगळी कामं सुद्धा आवरून घेतली. माझी पृथ्वी सुद्धा मला कामामध्ये फार मदत करते. त्यानंतर आम्ही दोघी जेवत असताना माझ्या मैत्रिणीचा फोन आला. बोलता-बोलता अर्धा तास कसा निघून गेला कळलंच नाही. मग पृथ्वी सुद्धा झोपून गेली. मग पाणी आलं होतं, मी माझं काम आवरून घेतलं आणि संध्याकाळी पृथ्वीसाठी डाळ खिचडी केली होती. तिने सुद्धा खाल्ली. मग आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं. चला आजसाठी एवढंच. भेटू पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये.